विद्यार्थी मित्रांनो, नमस्कार. आज आपण 2 अंकी संख्येची हातच्याची बेरीज कशी करायची हे पाहणार आहोत. यामध्ये आपण दशक आणि एककचे कप्पे करून घेतलेले आहेत. दशकचे उभे 5 आणि एककचे उभे 5 कप्पे करायचे आहेत. दशक एकक लिहिल्याच्या नंतर त्याच्या खालचे 2 कप्पे सोडून द्यायचे आहेत आणि या ठिकाणी 14 ही संख्या लिहिलेली आहे. कप्प्याच्या बाहेर अधिकचं चिन्ह द्यायचं आहे. या ठिकाणी दुसरी संख्या लिहायची आहे 38. 14 अधिक 38 बरोबर किती? अशा प्रकारे हे उदाहरण आहे. या ठिकाणी आपल्याला वरची संख्या तयार करून घ्यायची आहे रुपयाच्या सहाय्याने. 1 दशक असल्यामुळे या ठिकाणी 10 रुपयाची एक नोट घ्यायची आहे. एकक 4 असल्यामुळे या ठिकाणी सुट्टे 4 रुपये घ्यायचे आहेत. 1 रुपयाच्या 4 नोटा, ज्यांना आपण एकक असं म्हणतो. त्याच पद्धतीनं खाली 38 ही संख्या तयार करायची आहे. 3 दशक घ्यायचे आहेत. 1, 2 आणि 3. 10 रुपयांच्या 3 नोटा म्हणजे 3 दशक. या ठिकाणी सुट्टे 8 एकक आपल्याला घ्यायचे आहेत. मोजून घेऊया. 1, 2, 3, 4, 5, 6, 7 आणि हे 8. उजव्या बाजूला एकक घेतलेले आहेत आणि डाव्या बाजूला दशक घेतले आहेत. आता या ठिकाणी बेरीज करत असताना सर्वात आधी एककाची बेरीज करायची असते आणि त्यानंतर डावीकडील अंक दशक याची बेरीज करायची आहे. या ठिकाणी आपण सर्वप्रथम बेरीज करत असताना किंवा वजाबाकी करत असताना एककाची बेरीज करायची किंवा वजाबाकी करायची आहे. सर्वप्रथम हे एकक मिळवून घेऊया. 4 एकक आणि 8 एकक हे आपण एक एक करून मोजायचे आहेत आणि हे मोजून झाल्यानंतर किती होतात ते पहा. या ठिकाणी 12 एकक झालेले आहेत. आता आपल्याला या एककाच्या कप्प्यामध्ये जास्तीत जास्त 9 पर्यंत आपल्याला लिहिता येत असतं. त्या पुढील संख्या आपल्याला लिहिता येत नाही, कारण त्या ठिकाणी दशक तयार करावा लागतो किंवा दशक तयार होतो. आता या 12 पैकी आपल्याला एक दशक सुट्टा बाजूला करायचा आहे आणि त्या बदल्यात दशकाची एक ठोक नोट घ्यायची आहे आणि मग या ठिकाणी सुट्टे 2 एकक राहतात. ते 2 एककाच्या कप्प्यामध्ये लिहायचं आहे आणि जो दशक तयार झालेला आहे तो दशकामध्ये वर लिहायचा आहे आणि आपल्याला समजावं म्हणून आपण त्याला गोल करून घेणार आहोत. आपल्याला एककाच्या कप्प्यामध्ये 12 लिहिता येणार नाही. एकक बाजूला आणि दशक बाजूला करावं लागेल. आता हे सर्व दशक एकत्र करूया आणि मोजून या ठिकाणी लिहूया. 1, 2, 3, 4 आणि 5. या ठिकाणी 5 दशक झालेले आहेत, म्हणून आपण 5 कप्प्यामध्ये लिहिणार आहोत. आता
आपलं उत्तर 52 आलेलं आहे. दशक 5 आहेत म्हणजे झाले 50 आणि एकक 2 आहेत. 50च्या पुढे 2 मोजूया. 51, 52. अशा प्रकारे आपण हातच्याची बेरीज पाहिली आहे. धन्यवाद.